वहां पर अशपर मिर्जा ज्यादा से ज्यादा स्ट्राइक अपने हाथ में रखना चाहते हैं, मैच के बड़े बड़े हिट लगाने में बिल्कुल कामयाब होते हैं अशपर मिर्जा, लेकिन देखना होगा अभी किस तरह से बल्लेबाजी करते हैं अशपर मिर्जा। नक्कीच 2 धावांची गरज नव्हती हे मी सांगू शकत नाही, कारण ते खेळाडू आहेत, त्यांना त्या ठिकाणी निर्णय घ्यायचा असतो। आपण खेळामध्ये जे घडतंय ते सांगण्याचा प्रयत्न करतो। 2 धावा घ्यायच्या होत्या नको घ्यायच्या होत्या हा खेळाडूंचा प्रश्न आहे, त्यांना वाटलं त्यांनी घेतल्या, धावबाच्या स्वरूपात विकेट आली। समोर फेकलाय हा अस्पर बेग मिर्झा, लॉंग ऑफला हा षटकार। लॉंग ऑफला षटकार येत असताना 10 बॉलमध्ये 11 रनची गरज आहे। राम सोनूने यांच्यावर हल्ला चढवलाय। बिल्कुल अस्पर बेग मिर्झा हा असा खेळाडू आहे ज्याने जर विचार केला असता तर विदर्भातले सर्वाधिक मॅन ऑफ द सिरीजचा अवॉर्ड या खेळाडूच्या नावावर असू शकला असता। मी अनेक जाणकारांकडून ऐकलं की अस्पर बेग मिर्झा सर्वाधिक मॅन ऑफ द सिरीजचे अवॉर्ड घेऊ शकला असता, परंतु अस्पर बेग मिर्झा हा सेल्फलेस क्रिकेटर आहे, तो नेहमी संयमाने खेळतो। फिर से एक बार बिल्कुल पलटवार अशपर बेग मिर्जा पर। नऊ बॉलमध्ये 11 धावा करायच्या आहेत, 9 चेंडू 11 रनची गरज। अस्पर बेग मिर्झा बरसलेत या मॅच मध्ये, परंतु राम सोनूने पलटवार करतायत। लेजेंड राम चिखलीचा वेगवान गोलंदाज आज छत्रपती बुलढाणा संघासाठी खेळतोय। आणखी एक फुल टॉस लॉंग ऑनला आकाश जहांगीरचा वाह देखना दैदिप्यमान अविस्मरणीय झेल या मॅच मध्ये। अस्पर बेग मिर्झाची मोठी विकेट, राम सोनूनेचा पलटवार, आकाश जहांगीरचा अविस्मरणीय झेल। कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द टूर्नामेंट सुद्धा होऊ शकतो। बिल्कुल सर, जान की बाजी लगा दी थी वहां पर फील्डर ने इस कैच को लेने के लिए, और फिर से एक बार पलटवार देखा जा। धर्मवीर आमदार संजूभाऊ गायकवाड यांच्याकडनं आकाशच्या या अविस्मरणीय कॅचसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक जाहीर होते आहे। वा, एक वेळी कॅच आवडली असेल तर सर्वांनी या खेळाडूसाठी जोरदार टाळ्यांचा गजर करा। काय झेल पकडला आकाशने। सर ये कैच पकड़ा है कि मैच पकड़ा है? नक्कीच अजून काही सांगता येत नाही। काय झेल पकडला आकाश जहांगीर, स्क्रीनवर आहे, चेहऱ्यावर स्माइल आहे। व्हॉट अ कॅच, हा कॅच मी कधीच विसरणार नाही। सेमीफायनल क्रमांक 2 चालू होता आणि आकाश जहांगीरने जो झेल पकडला आमचे सर्व समालोचक बांधव कधीच विसरणार नाहीत हा झेल। 8 बॉलमध्ये 11 पलटवार केलाय। सर दर्शकों को जगह पर से उठा दिया आकाश ने इस कैच को लेकर, बिल्कुल जगह छोड़ दिए सभी दर्शकों ने और तालियों से इस खिलाड़ी का स्वागत किया है। बिल्कुल कैच ऑफ द टूर्नामेंट बिल्कुल कहा जा सकता है इस खिलाड़ी। नाही, हे बुलढाण्याचे प्रेक्षक आहेत बघा समीर, हे प्रत्येकाच्या खेळाचं कौतुक करतात। कामरानला याच प्रेक्षकांनी प्रेम दिलं, कामरान रावला याच प्रेक्षकांनी प्रेम दिलं, नासिर अलीला याच प्रेक्षकांनी प्रेम दिलं, कृष्णा गायकवाडला याच प्रेक्षकांनी प्रेम दिलं। हे प्रेक्षक बुलढाण्याच्या खेळाडूंना तर सपोर्ट करतातच, परंतु बाहेरच्या खेळाडूंना, चांगल्या खेळाला सपोर्ट करतात। हे बुलढाण्याचे जाणकार प्रेक्षक आहेत। बिल्कुल सर, इसीलिए तो मैं कहता हूं क्या बूढ़े क्या बच्चे क्या जवान सभी मैच का आनंद उठाते हुए बीच ग्राउंड पर देखे जा सकते। फिर से एक बार 8 गेंदे और 11 रनों की जरूरत। 8 चेंडू 11 धावा करायचे आहेत या मॅच मध्ये। आडव्या बॅटने समोर खेळलाय क्षेत्ररक्षक, चांगला झेल, 2 बॉलवर 2 विकेट। आकाश जहांगीर याही ठिकाणी आला, आकाश जहांगीरची विकेट प्राप्त करता आहेत। चांगला झेल, फैसल कुरेशी बाद। 7 बॉलमध्ये 11 रन करायचे आहेत। सेलिब्रेशन आकाश जहांगीर करतोय। एजे चांगला झेल या ठिकाणी पाहायला मिळतोय। डीजे
चांगला झेल. राम सोनुनेचं सेलिब्रेशन पाहण्यासारखं होतं. हा झेल जेव्हा पकडला विकेट मैदानाच्या आतमध्ये 7 बॉलमध्ये 11 धावांची गरज आहे असं म्हटलं जाते. हरलेला डावही पलटी करून जिंकता येतो. फक्त खेळाडू त्याच खेळातला दमदार, ताकदवान आणि मुरब्बी असावा लागतो. राम सोनुने पलटवार केला. इतकंच म्हणेल, फिक्र करता है क्यों, फिक्र से होता है क्या, कर ले खुद पर भरोसा, देख फिर होता है क्या. बिल्कुल सर, दिलों की धड़कनें बढ़ा देने वाला ये मैच. लगभग कमजोर दिल वाले इस मैच को ना ही देखे तो अच्छा है. 7 गेंदों में 11 रनों की जरूरत बल्लेबाजी के लिए नए बल्लेबाज आशू खान. प्रेक्षक हो, ज्यांना हृदय विकाराचा त्रास आहे त्यांनी हा सामना बघू नका. ज्यांना हृदय विकाराचा त्रास आहे, छातीमध्ये जळजळ, छाती दुखते, मळमळ होते, कधी डोकं दुखते, त्यांनी हा सामना बघू नका. काही क्षणासाठी काही होऊ शकते. मळमळ आहे, डोकेदुखी, खोकला, अगदी कधी कधी घाबरल्यासारखं होते, त्यांनी मॅच पाहू नका. पहिला झटका आला आहे, मॅच पाहू नका. हृदय विकाराचा दुसरा झटका आला आहे, लगेच पाहू नका. तिसरा येऊ शकतो. सर मैंने इसीलिए कहा है कि कमजोर दिल वाले इस मैच को नहीं देखे तो काफी अच्छी बात है. 7 गेंदे और 11 रनों की जरूरत. 7 बॉल 11, 88 पे 8, 88 धावा, 8 विकेट. गणपती बाप्पा मोरया आवाज आला. मोरया कोणाचा होईल आज. आशू खान स्ट्रायकिंग एंडला. पलटवार झाला. उत्तर प्रदेशचा फलंदाज आज गुजरात संघासाठी बॅटिंग करेल. समोर चिखलीचे लोकल बॉय राम सोनूने. पायावर टाकलाय भरपूर वेगाने. अपील होते आहे. दांडी गुल, विकेट. राम सोनुनेची हॅट्रिक मैदानाच्या आतमध्ये. 3 बॉलवर 3 विकेट या मॅच मध्ये राम सोनुने प्राप्त करतायत. हॅट्रिक नोंदवत असताना या महत्वाच्या सामन्यामध्ये राम ने कर दिया काम तमाम. फिर से एक बार राम चले है सीना तान. थैंक यू डीजे. राम ने कर दिया है राम राम राम. बिल्कुल दर्शकों में काफी उत्साह बढ़ता हुआ देखा जा सकता है. डीजे, राम ने कर दिया काम तमाम. राम चले है सीना तान. ये है राम. हॅट्रिक नोंदवत असताना या मॅच मध्ये एक वेळ राम सोनुने यांची बॉलिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्यांचा गजर करूया हॅट्रिक साठी. काय बॉलिंग करतायत लेजेंड राम. बिल्कुल सर, राम ने राम 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 कर दिए है यहाँ पर श्री शिवाजी की गेंदबाजी में. अब देखना होगा किस तरह से बल्लेबाजी हो पाती है वहां पर. लगता हुआ पाहायला मिळते स्क्रीनवर. पहिल्या बॉलवर विकेट, दुसऱ्या बॉलवर कॅच घेताना पाहायला मिळाले आकाश जहांगीर 2 वेळा. त्यानंतर तिसऱ्या बॉलवरची विकेट पाहण्यासारखी आहे. आकाश जहांगीरचा शोर होता. आकाश जहांगीरचा पलटवार. राम सोनुनेचा हा बॉल. अपील झाली, विकेट आली. राम ने कर दिया काम तमाम. राम चले है सीना तान. राम राम राम. ये राम है, ये काम आने वाले हैं. ये चिखली का खिलाड़ी है. एग्रेशन तो बनता है बॉस. हैट्रिक कंप्लीट करत असताना राम सर, मिस्टर मेजर राम. सर बुल्ढाने का टाइगर भारी पड़ता हुआ यहाँ पर अकोले के टाइगर पर. अब देखना होगा काफी कड़ी जंग. 7 गेंदे 6 गेंदे और 11 रनों की जरूरत. 88 रनों पर लगता हुआ ये 9वां झटका. आणि राम सोनुने यांची निवड झाली आहे. व्हीसीएच्या बॉलिंग कोच साठी त्याची अपॉइंटमेंट सुद्धा झाली आहे. म्हणजेच आज मोठा दिवस आहे रामसाठी. खेळाडूला ज्या खेळाडूच्या पहिल्या षटकात भरपूर धावा आल्या त्याच खेळाडूने सामना पलटवला. आणि क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही. समय को समय दो. समय है, समय गुजर जाएगा. जब अच्छा वक्त नहीं रुका तब बुरा क्या रुकेगा. बिल्कुल सर, बेहतरीन शायरी के साथ में कमेंट्री करते हुए. और मैंने आपको पहले ही बताया था सर कि राम इस टीम की नैया पार कर सकती है. बिल्कुल 6 गेंदे 11 रनों की जरूरत. यहाँ पर ये गेंद और वहां पर रन आउट. टीम राजा छत्रपती बुलढाणा इनटू द फायनल. राजा छत्रपती संघाने एक ऐतिहासिक रोमहर्षक विजय संपादन केला आहे. कॅप्टन विक्रांत गुळवे यांच्या नेतृत्वामध्ये टीम शेजानंद आनंद गुजरात संघाला पराजयाचा धक्का आणि हा सामना जिंकलाय टीम राजा छत्रपती बुलढाणा. और इसी के साथ निश्चित रूप से जीत से खुशी मिलती है और हार से सबक मिलता है. और जीत और हार से जो फायदे में होता है वो होता है इंसान.
और इंसान को जो फायदा मिला है यहाँ पर वो फायदे का जल्लोष बीच मैदान पर। 2:30 बजे फाइनल, मेगा फाइनल के लिए सभी दर्शक हमारे तैयार रहे, खाना खा पी के। 2:30 बजे मेगा फाइनल। थैंक यू। हॅलो, ए मैदानातले सगळे बाहेर या. ए कोण ए पुरो विनोद, हे काढ सगळं बाहेर, पटकन काढा बाहेर. विकी लवकर या. ए ए उठ्या. ए चला लवकर बाहेर चला, पटापट.